अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती मलये भिल्ल पुरंध्री चंदन तरुकाष्टम मिंथनम कुरुते। या सुभाषितामध्ये चंदनम तरुकाष्टम मिंथनम हा शब्द उच्चारताना गोंधळ होतो, म्हणून त्यातला संधी स्पष्ट करून सांगतो। चंदन तरुकाष्टम अधिक इंधनम कुरुते असा आहे। हे सुभाषित, त्याची भाषा सहज सुंदर आहे। व्यवहारामध्ये कसं वागावं हे सांगत असताना आपल्या वागण्याने आपली किंमत कमी होऊ नये म्हणून कसं वागलं पाहिजे याची शिकवण हे सुभाषित आपल्याला देतं। बघा, एखाद्या व्यक्तीशी अति जवळीक झाली, अति परिचय झाला तर आदर कमी होतो, उपेक्षा व्हायला लागते। तसंच कोणाकडे सतत जाण्याने, सतत भेटत राहण्याने संतत गमनात अनादर निर्माण होतो। हा काय रोजच येणारा माणूस आहे, मग हळूहळू त्याची किंमत कमी व्हायला लागते। या सुभाषितकारांनी एक सुंदर उदाहरण म्हणा, दृष्टांत दिलेला आहे। सुभाषितकार म्हणतात की चंदनाच्या झाडांची मलय पर्वतावर भरपूर ती झाडं आहेत आणि तिथे राहणारी ती भिल्लस्त्री त्याचा उपयोग स्वयंपाकाच्या इंधनासाठी करते। तिला त्या चंदनाचं मूल्यच कळत नाही। तिच्या दृष्टीनं ते चंदनाचं लाकूड इतर लाकडांसारखंच आहे, कारण अतिपरिचय, सततच्या सहवासामुळे चंदनाचं असलेलं मूल्य कमी झालेलं आहे। हे काय साध्या लाकडासारखंच आहे असं त्या भिल्ल स्त्रीला वाटायला लागतं। बघा, व्यवहारामध्ये एखाद्या वस्तूची किंमत किंवा मूल्य, व्यक्तीचं मूल्य जर टिकून राहायला हवं असेल तर अंतर असणं आवश्यक आहे। नुसतंच अंतर नाही तर काही मर्यादेचंही पालन करायला लागतं। रिलेशनशिपमध्ये त्याचे अत्यंत आवश्यक असतं। म्हणून या सुभाषितामध्ये आपल्याला असं दिसून येतं की सततच्या किंवा अतिपरिचयामुळे अनादर होतो हे सामान्य सत्य सांगत असताना मलय पर्वतावरील भिल्ल स्त्री चंदनाच्या लाकडाचा उपयोग इंधन म्हणून करतात हे विशिष्ट सत्य सांगत असताना त्याचा दृष्टांत म्हणून उपयोग केलेला आहे। म्हणून यामध्ये दृष्टांत अलंकार आहे। या सुभाषितामध्ये आतापर्यंत जी आपण सुभाषितं पाहिली त्याच्यामध्ये अनुष्टुप छंद होता। या सुभाषितामध्ये मात्रा छंद आहे। अनुष्टुप छंदामध्ये आपण अक्षराची संख्या मोजतो, एका चरणामध्ये 8 अक्षर, आणि हे जे सुभाषित आहे ते मात्रा छंदातील आर्या छंदामध्ये आहे। म्हणजे असं बघा, ह्रस्व शब्द म्हणजे लघु शब्द, त्याची मात्रा 1, दीर्घ शब्द गुरु शब्द त्याची मात्रा 2, अशा या मात्रा मोजायच्या आहेत। पहिल्या आणि तिसऱ्या चरणामध्ये 12 मात्रा असतात, दुसऱ्या चरणामध्ये 15 मात्रा, 18 मात्रा आणि शेवटच्या चरणामध्ये 15 मात्रा असतात। त्यामुळे हे सुभाषित लांबलचक होतं आणि त्यामुळे विषय नीट मांडता येतो, आशय नीट समजून देता येतो। हे सुभाषित अतिपरिचय, सतत जाण्यामुळे अनादर होतो, उपेक्षा होतो, हे तात्पर्य सांगणारं असं हे सुभाषित आहे।